नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवते मी शाबू तांदळाची खिचडी। चला तुम्हाला रेसिपी दाखवते। चला मग खिचडीची तयारी केलेली आहे मी। पहिले शेंगदाणे मी कढईमध्ये भाजून घेतलेले आहेत। शाबू तांदूळ भिजत घातले होते मी, अर्धा घंटा झाला होता। शाबू तांदळाचं पाणी काढून घेतले, 2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता मी शेंगदाणे भाजून झालेत कढईमधून, ते साईडला काढून घेते आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच मी तेल टाकते आणि पाण्यामध्ये बटाटे आहेत ते पाणी काढून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला, थोडे कच्चे पक्के। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते त्या चवीपुरतं, बटाट्यामध्ये मीठ जाण्यासाठी। आणि थोडे शेंगदाणे मी साईडला ठेवलेत आणि थोडे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता ते शेंगदाणे मी ते पण फ्राय करायला टाकते तेलामध्ये। आता मी ते दोन्ही काढून घेते प्लेटीमध्ये। पाच 6 मिरच्या मी बारीक उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, ते तेलामध्ये फ्राय करायला टाकते। आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये, तर मग तेलामध्ये फ्राय करायला ते पण टाकूया। आणि मी शेंगदाण्यातलं सगळं पाणी काढून टाकलेले आहे। आता बघा किती फुलफुलीत झालेलं आहे, सुटसुटीत। आणि मग त्याच्यामध्ये ते बटाटे आणि शेंगदाणे तळलेले ते टाकून घेतले त्याच्यामध्ये। आणि मग चवीप्रमाणे मीठ टाकलेले आणि थोडीशी साखर टाकलेली आहे मी। तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा, उपवासासाठी चांगली रेसिपी आहे, झटपट होणारी। हे बघा 2-3 मिनटं मी चांगलं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। मी त्याच्यावर झाकणी नाही ठेवलेली, मी असंच चमच्याने हलवून घेतलेलं आहे। हे बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे। चला मग वाटीमध्ये काढून दाखवते। गॅस बंद करून टाकला आहे। हे बघा चिकट नाही, काहीच नाही, फुल्ली झालेली आहे रेसिपी शाबू तांदळाची आपली। चला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।